महाराणी, आम्हाला हे जाणून घ्यायचंय की अयोध्येची पुत्रवधू तिच्या स्वामींवर किती प्रेम करते. परंतु काकी, तुम्हाला हे कसं कळणार? ते असे, जेव्हा पत्नी तिच्या स्वामींना घास भरवेल, तिच्या घास भरवण्याच्या पद्धतीवरूनच कळेल आम्हालाही आणि तुम्हाला देखील. तू देखील या राजभवनात पाऊल टाकतात महाराज दशरथांना घास भरवला होतास. त्यात काय मोठी गोष्ट आहे. कैकई महाराणी तर आजही अयोध्या नरेशांना घास भरवतात. म्हणूनच जानकी, आता तू रामाला घास भरव. काकी, एक विचारू? पती पत्नीला घास नाही भरवू शकत? काळजी करू नको शत्रुघ्न, तुला देखील संधी मिळणार. घास भरव नववधू, रामाला घास भरव. मधु सिक्त हाथों से सिया रघुवर को भोग लगा रही। मोदक है बालाजी को प्रिय, मोदक सप्रेम खिला रही. कैसा सुखद परिवेश है, कैसी मधुर यह रीति है। सब मुदित मन देखे युगल में, जो परस्पर प्रीति है। लक्ष्मी को कर मोदक अर्पण, प्रत्युत्तर देते नारायण. परम प्रसन्न आज महतारी। राम सिया पर सब बलिहारी. रामाचा हात पकडून ठेव जानकी, त्याला अंगठी उचलू देऊ नकोस. भ्राताराम, लवकरात लवकर अंगठी काढून घ्या. भ्राता, सांभाळून, नाहीतर चुकून तुम्ही जनक नंदिनीची अंगठी त्यांच्या बोटातून काढाल. दूध के पात्र में मुद्रिका ढूंढे, मिलकर राम और जानकी माई। एक तुझे में खोई है दोनों, अंगूठी की सुध बिसराई. सीता को राम हाथ में, सीता उठी आई। विजय के गर्व से हर्षित सीता, यद्यपि राम ने विजय कराई. विजय के गर्व से हर्षित सीता, यद्यपि राम ने विजय कराई। अयोध्या नरेश,
अनुग्रह केला आहे त्याबद्दल आम्ही फक्त एवढंच बोलू की या संपूर्ण विश्वात माझ्या इतका धन्य इतर कोणीच नाही. मी कृतज्ञ आहे गुरुश्रेष्ठ, मी कृतज्ञ आहे. ब्रह्म ऋषी, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही महाराज दशरथांच्या विनंतीचा मान नक्की ठेवला पाहिजे. जशी तुमची आज्ञा महर्षी, जशी तुमची आज्ञा. धन्यवाद गुरुश्रेष्ठ, कोटी कोटी धन्यवाद. कल्याण हो. की मी या चारही राजकुमारींचा पिता होईल. मला तर वारंवार मिथिला नरेशांची आठवण येते. पाठवणीच्या वेळी ते किती व्याकुळ झाले होते. ते व्याकुळ तर होणारच. त्यांचे राजभवन आता सुने पडले आहे. डोळ्यातून अश्रू वाहत होते. जणू ते मला विनंती करत होते की माझ्या कन्यांना आनंदात ठेवा. यांच्या डोळ्यातून कधी अश्रू येऊ देऊ नका. त्यांच्यापेक्षा अधिक व्याकुळ तर महाराणी सुनैना झाल्या असतील. एका मातेला तिच्या पुत्रींची चिंता अधिक होत असते महाराज. बरोबर बोलत आहात कौसल्या. महाराज जनकांच्या मनातली गोष्ट जाणून आम्ही त्यांना वचन दिलं की त्यांच्या कन्यांसोबत अयोध्येच्या राजभवनात तसाच व्यवहार होईल जसा दशरथाच्या कन्यांसोबत झाला पाहिजे. महाराज, आमचा व्यवहार आमच्या पुत्रवधू बरोबर अगदी आमच्या कन्येसारखाच असेल. तसं हे सर्व आम्हा सांगण्याची काही आवश्यकता नाही महाराज. आम्हीही पुत्रवधू बनून आलो होतो. आजही आम्हास ते सर्व आठवते ज्याची अनुभूती इथे येता क्षणी आम्हाला झाली होती. सर्व काही अगदी नवीन नवीन असतं. कुणाच्या मनात काय आहे, कोण काय विचार करत आहे, कुणास ठाऊक कुठल्या गोष्टीचं कुणाला वाईट वाटेल, ही भीती प्रत्येक नववधूच्या मनात असते. परंतु आम्ही आमच्या नववधूंच्या मनात भीतीची जागा प्रेमाने भरून टाकू. डोळ्यांच्या पापण्या आपल्या डोळ्यांचे सदैव रक्षण करतात, त्यांना शांती प्रदान करतात. अगदी त्याच पद्धतीने आम्ही देखील आमच्या पुत्रवधूंना प्रेम देऊ. यह मधुयामिनी दीर्घ प्रतीक्षिता
प्रतीक्षित सेज सुहाग की सिय से सुशोभित। अतल प्रेम अंतर में संचित, मुख पर मौन हृदय है मुखरित। मुख पर मौन हृदय है मुखरित। चंद्रवदनी सिय चंद्र निहारे, प्रिय की प्रतीक्षा में गिन रही तारे। सोचे कब आएंगे राम हमारे। मधुर मिलन की प्रथम निशा है, युगल सुपरिचित नई दिशा है। सीते, हे तुम्ही काय करत आहात? आमच्या परमेश्वरांचा चरणस्पर्श करून आशीर्वाद घेत आहोत। आम्ही परमेश्वर नाही आहोत, तुमचे स्वामी आहोत आणि तुम्ही आमच्या स्वामिनी। आपण दोघेही एकमेकांसाठी परमेश्वराचं रूप आहोत आणि एकमेकांचे भक्त देखील आहोत। पती पत्नीमध्ये लहान मोठ्याचा किंवा उच्च नीचचा भेदभाव असता कामा नये। आपण दोघेही एक समान आहोत आणि आपल्या दोघांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत। आपण दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत। गृहस्थाश्रम नावाच्या या मंदिराचे पती पत्नी हे स्तंभ आहेत आणि हे दोघेही स्तंभ महत्त्वपूर्ण आहेत। एक स्तंभ जरी कोसळला तर मंदिर देखील उद्ध्वस्त होईल। जर पती पत्नीमध्ये उच्च नीचचा भेदभाव असेल तर हे दोघांसाठीही घातक असेल। आपल्याला एकमेकांचे मित्र बनायचे आहे। पती पत्नीचा सखा असेल आणि पत्नी पतीची सखी। आपल्याला एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची आहे, प्रत्येक वेळी, प्रत्येक अवस्थेत। आम्ही मन, वचन आणि कर्माने तुम्हास आमची अर्धांगिनी बनवू इच्छितो आणि अशी आशा करतो की तुम्ही प्रत्येक शुभ कामात आमच्या सोबत असाल। तुम्ही सोबत असाल ना? आणि वाईट कामात? आम्ही मनापासून वाईट कार्याची कामना करत नाही, परंतु मनुष्याकडून चुका होऊ शकतात। तो भटकू देखील शकतो। जर तुम्ही असे होताना कधी बघितले तर तुमचे हे कर्तव्य आहे की आम्हाला त्या मार्गावर जाण्यापासून थांबवणे। एक खरा मित्र आपल्या मित्राला वाईट मार्गावर चालण्यापासून अडवत असतो ना, त्याच प्रकारे तुम्हाला देखील आयुष्यभर आम्हाला सावध करत राहायचे आहे। सीते, तुमचे आमच्या मनात देवीचे स्थान आहे। ज्या क्षणी आम्ही तुम्हास वाटिकेत बघितले होते त्या क्षणापासून हा राम तुमचा झाला आहे। वैवाहिक आयुष्यातली ही आपली पहिली रात्र आहे आणि वैवाहिक जीवनाच्या या पहिल्या रात्री आम्ही तुम्हास एक भेट देऊ इच्छितो। सोने, चांदी किंवा रत्नजडित गोष्टी नाही, तर एक वचन देत आहोत।
सीते, या चंद्रमाला साक्षी मानून आम्ही तुम्हाला वचन देतो की तुमच्याशिवाय इतर कोणतीही स्त्री आम्हास परकी असेल. बऱ्याच राणी ठेवण्याची कित्येक राजांची प्रथा आहे, परंतु आमच्या आयुष्यात तुमच्याशिवाय इतर कोणतीच स्त्री येणार नाही. आमच्या मनात सुद्धा इतर कोणत्या स्त्रीचा विचारही येणार नाही. रामाची फक्त एकच पत्नी असेल आणि ती म्हणजे सीता. दे के वचन सीताराम. हे आमचे वचन आहे. कैकेयी, महाराज, महाराज किती अधीर होत आहेत, बघताय तुम्ही ताई. विवाहापूर्वी दररोज सकाळी राम त्याच्या पिताश्रींचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असे. आज देखील येणार. खरंच तो नक्की येणार, कारण राम एखाद्या योगीसारखाच आहे. धर्मपालक आहे, सत्यनिष्ठ आहे. प्रत्येक जण आपला धर्म विसरू शकतो, पण आपला राम कधीही नाही. सुखी राहा. आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव. पिताश्री, आम्ही चौघे भावंड आमच्या पत्नींसह आमच्या वैवाहिक जीवनाकरिता प्रजेच्या आशीर्वादाची कामना करतो. तू योग्य विचार करत आहेस राम.
आणि वेळ देखील अगदी योग्य आहे राम. अयोध्येमध्ये प्रजा प्रभू शिवशंकराचे पर्व साजरे करत आहे आणि या काळात ते नवविवाहित वरवधूला आशीर्वाद देतात. पुत्रांनो, तुम्ही सगळे हा पर्व साजरा करा. जशी आज्ञा पिताश्री. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. आजचे हे पर्व तेव्हाच फलदायी ठरेल जेव्हा राम आणि सीता इथे आशीर्वाद घेण्यासाठी येतील. का अशी स्वप्न पाहतेस तू? प्रजा राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी राजाकडे जात असते. राजा कधी प्रजेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलाय? काकी ऐकलात का? काय झालं? का ओरडत आहेस? आज तर आपले नशीब उजळे. साक्षात प्रभू आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत.